कुरुंदवाड नगर परिषदेच्या बहुचर्चित पाणी योजनेचा वाद मिटवण्यासाठी पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश निशिता म्हात्रे यांची लवाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबत नगराध्यक्षा मनीषा डांगे आणि उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। कुरुंदवाड शहरासाठी 14 कोटी 83 लाख रुपयांची जुनी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती। मात्र ठेकेदाराला 3 वेळा मुदतवाढ देऊनही 5 वर्षांच्या कालावधीत 15%च काम पूर्ण झाल्याने नगरपालिकेने ही योजना रद्द करत ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट केले होते। या कारवाई विरोधात ठेकेदाराने न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे। तसेच करारातील अटीनुसार प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लवाद नेमण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पालिका प्रशासनाने लवाद नियुक्ती केली आहे। लवाद म्हणून नियुक्त झालेल्या न्यायाधीश म्हात्रे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली आहे। तुम्हाला सर्वांना इतकं सांगायचंय की जुनी पाणी पुरवठ्याची जी स्कीम आहे त्याच्या संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्यासाठी जे ठेकेदार होते ते कोर्टामध्ये गेले होते, पण कोर्टाने निकाल नगरपालिकेच्या बाजूने दिलेला होता आणि त्या ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार आम्हाला एक आर्बिट्रेटर नेमावं लागत आहे आणि त्यासाठी आम्ही पश्चिम बंगालच्या रिटायर्ड जज आहेत निशिता म्हात्रे यांना आर्बिट्रेटर म्हणून नेमलेलं आहे। 11 मार्च 2026ला त्यांच्याशी पत्रव्यवहार झालेला आहे। त्यांच्याकडून दिनांकाने वेळ आल्यानंतर नगरपालिकाचे जुने ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय होईल आणि जो काही निर्णय ती फाईल क्लोज होईल आणि त्यानंतर आम्ही नवीन पाणी पुरवठ्याच्या स्कीमची जी फाईल आहे नगरोत्थान महाअभियान अंतर्गत राज्यस्तरीय या ठिकाणी मुंबईला पाठवलेली आहे। पॅरलल दोन्ही कामं सुरू आहेत, ते काम सुद्धा लवकरात लवकर आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत। याचा क्लोजर रिपोर्ट आल्यानंतर त्या कामाला गती लागेल। सध्या ते कामाची फाईल आहे, याला सुद्धा गती देण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या वतीनं आणि आदरणीय आमदार साहेबांच्या वतीनं सध्या सुरू आहे। येत्या 2 महिन्यात सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागून नवीन योजनेच्या कामात सुरुवात होण्याची शक्यता आहे। यावेळी पाणीपुरवठा अभियंता विजय पाटील आणि नगरसेवक उपस्थित होते। बीपीएनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।